नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये स्वागत आहे. आज आपल्याला 32 साईज कटोरी म्हणजे कटोरी ब्लाऊज साधे ब्लाऊज कटिंग करायचे आहे. तर आपल्याला साधे ब्लाऊज कसे कटिंग करायचे आहे आणि स्टिचिंग सुद्धा कसे करायचे आहे मी तुम्हाला ते ह्या व्हिडिओत सांगणार आहे. तर आपण परवा दिवशी 32 साईज कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग उंची 13.5 इंच ह्या म्हणजे ह्याची आपण पेपर कटिंग तयार केलेली होती. आपल्याला त्याच मापावर हा ब्लाऊज स्टिचिंग करून बघायचा आहे. आपण 32 साईज पेपर कटिंगची तयारी केलेली आहे, आपण त्या मापावरच कटिंग करतोय. तर आधी आपण बॅक साईड आहे जे मार्किंग करून घेणार आहोत आणि आपलं शोल्डर आपण 1.5 इंचाने डन करून घेतलेला आहे. साधे ब्लाऊज आहे. साधे ब्लाऊज आपल्याला कशा पद्धतीने कटिंग करायचे आणि कशा पद्धतीने स्टिच करायचे आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. पाठीमागचा भाग आहे तो आपला मार्किंग करून झालेला आहे. आता आपल्याला जी क्रॉसपट्टी आहे ती ठेवून घ्यायची आहे. क्रॉसपट्टी सुद्धा आपण पूर्ण मार्किंग करून घेणार आहोत. आणि कटोरीची सुद्धा आपल्याला मार्किंग पूर्ण करून घ्यायची आहे. आधी आपण बॅक साईड आणि क्रॉसपट्टी आणि कटोरी कटिंग करून घेणार आहोत आणि मग आपल्याला योकपट्टीचं आणि बाहीचं माप काढून घ्यायचं आहे. एक सोबत आपण 4 साधे ब्लाऊज कटिंग करतोय आणि एक सोबत 4 ब्लाऊज कसे कट करायचे आहे ते पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओ सांगणार आहे. आणि खूप अर्जंट ब्लाऊज द्यायचे आहे ते मला उद्या, त्याच्यामुळे मी उद्याचं जे काम आहे, उद्या जे ब्लाऊज शिवायचे आहे ते मी आज संध्याकाळीच ब्लाऊज कटिंग करून ठेवते. म्हणजे सकाळी घरातलं काम वगैरे आवरून झालं तर ब्लाऊज शिवायला सोपं जातं. आता आपण जे आहे कटोरीचं कटिंग करून घेऊ आणि मग आपण योकपट्टी आणि बाहीची कटिंग करून घेऊ. आता आपण आपली योकपट्टी सुद्धा कटिंग करून घेणार आहोत. एकसारखा कपडा करून घ्यायचा आणि योकपट्टी जे काढलेले आहेत तिचे आपल्याला पेपर कटिंग ठेवून घ्यायची आणि योकपट्टी काढून घ्यायची आहे.
आणि आपण ज्यावेळेस ब्लाऊज कटिंग करतो तर आपला ब्लाऊज पूर्ण टिच होईपर्यंत प्रत्येक ब्लाऊजचा पार्ट किंवा प्रत्येक ब्लाऊजची जी एक्स्ट्रा उरलेला कपडा असतो तो साईडला टाकायचा नाही आहे. तो आपल्याला ब्लाऊज स्टिचिंग करूपर्यंत ब्लाऊजमध्ये बांधून ठेवायचा. आपला जर एक जरी कपडा जर नसला किंवा एक जरी पार्ट पाहिचा नसला किंवा कटोरीचा नसला तर आपल्याला खूप प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे ब्लाऊज ज्यावेळेस आपण कटिंग करतो त्यावेळेस बांधून ठेवायचे आहे. आणि हा तुम्हाला माझा कटिंगचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.